नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण बघत आहोत. आज आपण नफा तोटा हा चॅप्टर बघणार आहोत. तर नफा तोटा हा चॅप्टर हा टॉपिक जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे अंकगणिताच्या विषयानुसार. कारण या नफा तोटावरचे तुम्हाला 3 ते 4 प्रश्न रेल्वे ग्रुप डीला असतील, NTPCला असतील, डायरेक्ट विचारलेले आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष नफा जो आहे हा डायरेक्ट म्हणजे शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. थोडेसे घुमून प्रश्न विचारलेले आहेत. मी जर मागील वर्षाचं तुम्ही जर ॲनालिसिस केलं पेपरचं तर तुम्हाला लक्षात येईल की नफा तोटावरचे तुम्हाला 3 ते 4 प्रश्न हे विचारलेले आहेत. तर बघा, नफा तोटा हा अत्यंत सोपा टॉपिक्स आहे, पण याचे जे टाईप्स आहेत ते भरपूर आहेत. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल याचे बनतात. तर हा चॅप्टर थोडासा मोठा होतो. तरीसुद्धा अत्यंत सोप्या पद्धतीनुसार शॉर्ट ट्रिकनुसार हा चॅप्टर आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, नफा तोटा म्हणजे काय, तर त्यासाठी खरेदी किंमत आणि विक्री किंमत आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपला गणाभाऊ आला परत. गणाभाऊनं काय केलं की गणाभाऊनं एक ट्रॅक्टर घेतलं 50,000 रुपयाला. ठीक आहे, एक ट्रॅक्टर घेतलं 50,000 रुपयाला आणि 50,000 रुपयाला घेतलं आणि त्याने ते 70,000 रुपयाला विकलं. किती रुपयाला विकलं? 70,000 रुपयाला. गणाभाऊनं एक ट्रॅक्टर घेतलं 50,000 रुपयाला आणि ते विकलं कितीला? 70,000 रुपयाला. म्हणजे या ट्रॅक्टरची खरेदी किंमत किती आहे रे? 50,000 रुपये. आणि या ट्रॅक्टरची विक्री किंमत किती आहे? 70,000 रुपये. खरेदी किंमतीलाच मूळ किंमत असे म्हणतात. खरेदी किंमतीलाच काय म्हणतात? मूळ किंमत असे म्हणतात. आता यामध्ये छापील किंमतसुद्धा असते. ते कन्सेप्ट आपण पुढे बघूया. पण नफा तोटा हा चॅप्टर जो आहे हा थोडासा शेकडेवारीवरती डिपेंड असतो. मी तुम्हाला सांगितलं शेकडेवारी सरासरी हे जे चॅप्टर आहेत, त्याच्यानंतर व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, पदावला ह्या तुम्हाला प्रत्येक जो आपला गणिताचा टॉपिक्स असेल त्यामध्ये तुम्हाला त्याचा यूज करावा लागेल. कारण कॅल्क्युलेशन करण्यासाठी त्या गोष्टी आवश्यक असतात. तर मूळ किंमत किंवा खरेदी किंमत जी आहे ती किती आहे? 50,000 रुपये. कारण 50,000 रुपयाला ते ट्रॅक्टर घेतलं होतं गणाभाऊनं आणि ते कितीला विकलं? 70,000 रुपयाला विकलं. म्हणजे विक्री किंमत किती झाली? 70,000 रुपये. आता बघा, 50,000 रुपयाला घेतलं, 70,000 रुपयाला विकलं. आपण एवढे मोठे आहोत की आपल्याला समजते की यामध्ये नफा झाला की तोटा झाला? नफा झाला. बरोबर आहे ना? मग याच्यावरून असं लक्षात येते की विक्री किंमत जर खरेदी किंमतपेक्षा जास्त असली तर तेव्हा काय होतो? नफा होतो. विक्री किंमत जर खरेदी किंमतपेक्षा जास्त असली तर नफा होतो. आणि विक्री किंमत जर खरेदी किंमतपेक्षा कमी असली तर काय होतो? तोटा होतो. ठीक आहे. म्हणजे आपण लिहू शकतो नफा बरोबर फक्त नफा. प्रत्यक्ष नफा जर पाहिजे असेल तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आणि तोटा बरोबर काय म्हणतो? तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत वजा विक्री किंमत. ठीक आहे, विक्री किंमत. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येते की जेव्हा विक्री किंमत हे खरेदी किंमतपेक्षा जास्त असते तेव्हा नफा होतो आणि जेव्हा खरेदी किंमत हे विक्री किंमतपेक्षा जास्त असते तेव्हा काय होतो? तोटा होतो. ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. आणि यामध्ये याच्या व्याख्या लिहिण्याची काही गरज नाही. ज्या किमतीला आपण वस्तू खरेदी करतो त्या किमतीला आपण खरेदी किंमत किंवा मूळ किंमत म्हणतो. ज्या किमतीला आपण वस्तू विकतो त्या किमतीला आपण विक्री किंमत म्हणतो. जर विक्री किंमत खरेदी किंमतपेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस नफा होतो. जर खरेदी किंमत विक्री किंमतपेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस तोटा होतो. ठीक आहे. तर या गोष्टी आहेत. आणि यामध्ये आपल्याला शेकडा नफा शेकडा तोटा काढणे, खरेदी किंमत आणि विक्री किंमत काढणे, तर ह्या गोष्टी आपल्याला याच्यावरतीच पुढचे जे एक्झाम्पल आहेत ते डिपेंड आहेत. आणि जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही जर रेल्वे ग्रुप डीच्या पेपरचं ॲनालिसिस केलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की डायरेक्ट शेकडा नफा किंवा शेकडा तोटा यावरचे तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. तर आपण प्रश्नाकडे जाऊया. ठीक आहे. एक साधा प्रश्न आपण घेऊ की 780 रुपयाची वस्तू 800 रुपयाला विकली तर नफा किती? हे प्रश्न पेपरला येतील नाही, पोलीस भरतीला येऊ शकतात. 780 रुपयाची वस्तू 800 रुपयाला विकली तर नफा किती?
तर नफा किती असं आपल्याला विचारलेलं आहे. सरळ सरळ आहे. खरेदी किंमत किती आहे रे? 780 रुपये. कारण 780 रुपयाची वस्तू 800 रुपयाला विकली म्हणजे यामध्ये आपल्याला खरेदी किंमत भेटू राहिली 780 रुपये. ठीक आहे. त्यानंतर विक्री किंमत किती आहे रे? विक्री किंमत किती आहे? 800 रुपये. हे तोंडी उत्तर काढता येते पण जनरली आपण सरळ लिहू राहिलं मुद्दामून. ठीक आहे. 780 रुपयाची वस्तू 800 रुपयाला विकली म्हणजे किती रुपये नफा झाला रे? 20 रुपये नफा झाला आहे ना. 800 मधून 780 काढले तर काय झाला? 20 रुपये नफा झाला. तोटा होईल का यामध्ये? नाही, कारण खरेदी किंमत कमी आहे विक्री किंमत जास्त आहे तर यामध्ये नफाच होईल. बरोबर आहे. दुसरा प्रश्न समजा आपण असं म्हटलं, दुसरा प्रश्न आपण असं म्हटलं 500 रुपयाची वस्तू 300 रुपयाला विकली तर नफा किंवा तोटा किती? तर नफा किंवा तोटा किती? तर नफा किंवा तोटा किती असं आपल्याला विचारलं. आता 500 रुपयाची वस्तू आहे 300 रुपयाला विकली म्हणजे विक्री किंमत कमी आहे म्हणजे यामध्ये काय होईल? तोटा. म्हणजे 500 वजा 300 केलं तर आपल्याला सरळ सरळ भेटते 200 रुपये काय झाला? तोटा झाला. ठीक आहे. कारण यामध्ये खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा जास्त आहे म्हणजे याचे 200 रुपये काय झाला? तोटा झाला. हा प्रत्यक्ष तोटा आहे. बरोबर ना. 500 रुपये काय आपली खरेदी किंमत आहे, 300 रुपये काय आहे विक्री किंमत. म्हणजे खरेदी किंमतीपेक्षा पण कमी किमतीने ते विकलं म्हणजे ॲक्च्युअलमध्ये त्याला काय झाला? तोटा झाला. हे नॉर्मल प्रश्न तुम्हाला विचारतात. ठीक आहे. विचारत नाही म्हणजे पण याचं बेसिक्स आहे आपलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत शेकडा नफा आणि शेकडा तोटा काढणे. तर बघा, एक वस्तू सॉरी तिसरा प्रश्न, एक वस्तू 500 रुपयाला खरेदी केली व 600 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? तर शेकडा नफा किती? आता हे बेसिक प्रश्न आहेत पण याचेच वरचेच प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारलेला आहे. पण हे जे प्रश्न आहेत थोडेसे घुमून विचारलेले आहेत. डायरेक्ट तुम्हाला खरेदी किंमत आणि विक्री किंमत न देता त्यामध्ये थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज करून टाकलेलं आहे. असेच प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला आलेले आहेत. बघूया आपण. एक वस्तू 500 रुपयाला खरेदी केली आणि 600 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? आता शेकडा नफा काढायचा आहे तर शेकडा म्हणजेच काय रे? टक्केवारी. मग टक्केवारी काढायची असेल तर आपण आताच टक्केवारी शिकलो या अगोदर. तर टक्केवारी काढायची असेल तर काय करतो रे आपण? गुणेला 100 करतो आणि टक्केवारीचं चिन्ह असेल तर भागेला 100 करतो. आता शेकडा नफा काढायचा आहे म्हणजे पहिले नफा किती झाला तो वरती लिहिणार नफा. ठीक आहे. आणि कधी पण लक्षात घ्या नफा होणे किंवा तोटा होणे हा खरेदी किंमतवरती डिपेंड असतो. कारण खरेदी किंमत जी असेल पहिली वस्तू खरेदीच करणार त्यानंतर विकणार. डायरेक्ट विकू नाही शकत व्यक्ती. म्हणजे खरेदी किंमत अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजेच नफा बरोबर खरेदी किंमत. ठीक आहे. शेकडा नफा बरोबर नफा भागेला खरेदी किंमत गुणेला 100. आणि सेम असं शेकडा तोटा काढायचा असेल तर वरती येईल तोटा भागेला खरेदी किंमत गुणेला 100. ठीक आहे. करा आता. एक वस्तू 500 रुपयाला खरेदी केली व 600 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे पण पहिले प्रत्यक्ष नफा किती झाला? तर नफा बरोबर किती? 600 वजा 500 म्हणजे 600 मधून 500 गेले त्याला प्रत्यक्ष नफा जो आहे तो किती झाला? 100 रुपये. आता शेकडा नफा म्हणजे नफ्याची टक्केवारी काढायची आहे तर बरोबर नफा किती झाला? 100 रुपये. वस्तूची खरेदी किंमत किती होती? 500 रुपये गुणेला 100. हे 2 शून्य या 2 शून्य सोबत कटले. 5ने 100ला भागलं तर 5 दुनी 10 20% हा त्याला शेकडा नफा झालेला आहे किंवा पर्सेंटेज झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे शेकडा नफा बरोबर किती? 20% असं आपल्याला त्याचं उत्तर काढता येते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा की एक वस्तू 200 रुपयाला खरेदी केली व 150 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती? चौथा प्रश्न. चौथा प्रश्न बघा.
एक वस्तू 200 रुपयाला खरेदी केली व 150 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती? तर शेकडा तोटा किती? आता इथं शेकडा तोटा विचारलेला आहे, पण यामध्ये तोटा किती झाला तो बघून घ्या. 200 रुपयाची वस्तू होती, 150 रुपयाला विकली म्हणजे 50 रुपये तोटा झाला. 200 वजा 150 म्हणजेच 50 रुपये काय झाला आपल्याला तोटा झाला आहे ना. आता आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. तर शेकडा तोटा बरोबर काय येईल? प्रत्यक्ष तोटा किती झाला? 50 रुपये. आणि खाली काय येईल? खरेदी किंमत. म्हणजेच इथं आपण लिहून घेऊ वाटलं असतं तोटा भागेला खरेदी किंमत गुणिला 100. मग तोटा किती झाला? 50. खरेदी किंमत किती होती? 200 रुपये गुणिला 100. ठीक आहे. हे 2 शून्य या 2 शून्य सोबत कटले. 2 ने 50ला भागलं 25 म्हणजे उत्तर किती आलं? 25%. उत्तर किती आलं? 25%. तर त्याला शेकडा तोटा किती झाला? 25%. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. 800 रुपयाची वस्तू 600 रुपयाला विकली. तुम्ही 2 प्रश्न सॉल्व्ह करसाल. 800 रुपयाची वस्तू 600 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती? उत्तर कमेंट बॉक्समध्ये. 6वा प्रश्न, 600 रुपयाची वस्तू 1000 रुपयाला विकली. 1000 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती? हे दोन्ही प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. सातवा प्रश्न बघा. 400 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली तर विक्री किंमत किती? 400 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली. 20% नफ्याने विकली तर विक्री किंमत किती? तर विक्री किंमत किती? आता बघा, या अगोदर आपण काय पाहिलं रे की शेकडा नफा आणि शेकडा तोटा कसा काढायचा. आता तुम्हाला बघा, 400 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली म्हणजे खरेदी किंमत दिलेली आहे 400 रुपये आणि 20% नफा म्हणजे शेकडा नफा दिलेला आहे. तर तुम्हाला काढायला सांगितलं विक्री किंमत. म्हणजे आता आपण बघणार आहोत विक्री किंमत कशी काढायची जेव्हा शेकडा नफा आणि शेकडा तोटा दिलेला असेल आणि खरेदी किंमत दिलेली असेल. तर लक्षात घ्या, विक्री किंमत काढणं एकदम सोपी आहे. तर विक्री किंमत काढण्यासाठी एकदम शॉर्ट ट्रिक्स. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत घ्या. खरेदी किंमत किती आहे? 400 रुपये गुणेला. आता नफा झाला म्हणजेच फायदा झाला म्हणजे तो ॲड होणार. तोटा झाला तर नुकसान झालं म्हणजेच तो मायनस होणार. नफा झाला म्हणजे तो 100मध्ये मिळणार कारण टक्केवारी आहे तर 100मध्ये मिळावं लागेल. आणि तोटा झाला म्हणजे नुकसान झालं तर 100मधून ते काय करावं लागेल? वजा करावं लागेल. म्हणजे इथं 20% नफा झाला तर 100मध्ये 20 मिळवले 120 झाले. टक्केवारी आहे म्हणून भाग्याला 100. एवढं कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला उत्तर भेटेल. तर हा 0 ह्या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला. 12 चौक 48 आणि 1 0 म्हणजे उत्तर किती आलं त्याचं? 480 रुपये. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती आली रे? 480 रुपये. ठीक आहे. तोटा असतं तर काय केलं असतं? इथं 20% तोटा असता तर काय? 400 गुणेला 100मधून 20 गेले किती राहिले? 80. 80 भाग्याला 100 उत्तर निघलं असतं. हे आहे सर्व विक्री किंमतसाठी. दुसरं आपण तोट्याचं उदाहरण बघूया अशाच पद्धतीचं.
8वा प्रश्न, ₹500 वस्तू 20% तोट्याने विकली तर विक्री किंमत किती असं आपल्याला विचारलेलं आहे. सेम परत विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. तर विक्री किंमत बरोबर ठीक आहे, वस्तू किती रुपयाची आहे, ₹500 गुणेला आता किती झाला, 20% तोटा झाला म्हणजे 100मधून 20 गेले किती राहिले 80 आणि टक्केवारी आहे म्हणून भागेला 100. हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला. 8ने 5ला गुणला 8 पंचे 40 आणि हा एक पुढचा शून्य म्हणजेच त्या वस्तूची विक्री किंमत किती आहे रे, ₹400. ठीक आहे, अशा गोष्टी अशा पद्धतीनुसार आपण ही विक्री किंमत काढू शकतो आणि काढता येते, एकदम इझी आहे. दुसरा प्रश्न आपण बघूया अशाच पद्धतीचा. ₹400 वस्तू 30% तोट्याने विकली. 9वा प्रश्न, ₹400 वस्तू 30% तोट्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती असं विचारलं. करा परत. तर विक्री किंमत बरोबर 400 गुणेला 30% तोटा आहे म्हणजे 100मधून 30 गेले 70 भागेला 100. हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला. 728 म्हणजे उत्तराला ₹280. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती रे, ₹280. सर्वांना दिसतंय, काही प्रॉब्लेम आहे का दिसायला? ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, एक 10वं एक्झाम्पल परत. ₹570 वस्तू 30% नफ्याने विकली. 10वं एक्झाम्पल, ₹570 वस्तू 30% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. इझी आहे. तर विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत किती आहे रे, ₹570 गुणेला आता 30% नफा झाला म्हणजे 100मध्ये 30 मिळवा लागतील म्हणजे किती झाले 130. टक्केवारी आहे म्हणून भागेला 100. 0 0 कटला, 0 0 कटला. 57 गुणेला 13. 3 91 1 हातचा आला 9. 13 5 65. 65 आणि 9 किती झाले 74 म्हणजे ₹741 त्या वस्तूची काय राहील, विक्री किंमत राहील. बरोबर आहे. तर या सर्व गोष्टी आहेत. 2 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे आहेत तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. 11 नंबरचा प्रश्न आहे बघा. ₹5000 वस्तू 10% नफ्याने विकली. 11 नंबरचा प्रश्न आहे. ₹5000 वस्तू 10% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. पुढचं आहे ₹3000 वस्तू 10% तोट्याने विकली. 12 नंबरचा प्रश्न. ₹3000 वस्तू 10% तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. त्यानंतर ₹5400 वस्तू 25% तोट्याने विकली. ₹5400 वस्तू 25% तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. हे 3 प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. ठीक आहे, काय अडचण आहे यामध्ये. ओके, तर लक्षात घ्या. आतापर्यंत आपण शेकडा नफा आणि शेकडा तोटा काढणे बघितलं. त्यानंतर आतापर्यंत आपण विक्री किंमत काढणेसुद्धा बघितलं. शेकडा नफा काढण्यासाठी किंवा शेकडा तोटा काढण्यासाठी वरती आपण नफा किंवा तोटा घेऊ, जो प्रत्यक्ष नफा किंवा प्रत्यक्ष तोटा झालेला आहे. आणि नफा किंवा तोटा हे सर्व डिपेंड आहे तुमच्या खरेदी किंमतवरती म्हणून छेदामध्ये खरेदी किंमत आणि शेकडेवारी काढायची आहे म्हणून गुणेला 100. विक्री किंमत तुम्हाला काढायची असेल तर नफा असेल तर नफ्याची टक्केवारी दिलेली असेल तर टक्केवारी दिलेली असेल तर नफा 100मध्ये ॲड होईल आणि तोटा जर असेल तर तो 100मधून मायनस होणार बस. आणि जी खरेदी किंमत दिलेली आहे खरेदी किंमत गुणेला नफा असेल तर ॲड होऊन भागेला 100 आणि खरेदी किंमत गुणेला तोटा असेल तर मायनस होऊन भागेला 100 करून कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला विक्री किंमत काढता येते. आता बघा, शेकडा नफा शेकडा तोटा आणि विक्री किंमत झालं. आता राहिलं आपलं खरेदी किंमत म्हणजेच मूळ किंमत. तर आता खरेदी किंमत कशी काढायची ते आपण बघूया. 14 नंबरचा प्रश्न बघा कशा पद्धतीनुसार सॉल्व करण्याचा. 14 नंबरचा प्रश्न आहे.
एक वस्तू 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला. वीस टक्के नफा झाला. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? वस्तूची मूळ किंमत किती? आता बघा, कधी पण लक्षात ठेवा, मूळ किंमत म्हणजेच काय असते? खरेदी किंमत. बरोबर आहे. आता एक वस्तू 720 रुपयाला विकली म्हणजे ही काय? त्याची विक्री किंमत आहे. खरेदी केली का? नाही, विकली आहे म्हणजे ही 720 रुपये त्याची विक्री किंमत आहे. आणि इथं डायरेक्ट दिलेला आहे 20% काय? नफा आहे, म्हणजेच तो काय? शेकडा नफा. तर तुम्हाला मूळ किंमत काढायची आहे. मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत. तर मूळ किंमत बरोबर विक्री किंमत लिहा. किती आहे? 720 रुपये गुणेला. आता बघा, विक्री किंमत काढताना आपण नफा किंवा तोटा वरती लिहित होतो. नफा असेल तर ॲड करून, तोटा असेल तर मायनस करून. आता आपल्याला मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत काढायची आहे. तर नफा किंवा तोटा खाली घ्यायचा आणि 100 वरती घ्यायचे. ठीक आहे. आता बघा, 100 वरती लिहिले टक्केवारी आहे म्हणून, आणि 20% नफा झाला म्हणजे 100 मध्ये 20 मिळवले 120. उलटं केलं आपण. जसं विक्री किंमतमध्ये आपण 120 वरती 100 खाली घेत होतो, तर मूळ किंमत आणि खरेदी किंमत काढताना 100 वरती 120 खाली घ्यायचं. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करा. 0 कटला, 12 72. 6 गुणिला 100 म्हणजे 600 रुपये त्या वस्तूची मूळ किंमत आहे, म्हणजेच काय? त्याची खरेदी किंमत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार तुम्हाला वस्तूची मूळ किंमत किंवा खरेदी किंमत काढता येते. दुसरा प्रश्न असाच बघू. एक वस्तू 800 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला. 15 नंबरचा. 15 नंबरचा प्रश्न आहे. एक वस्तू 800 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? सेम परत, मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत. तर मूळ किंमत बरोबर किती आली? विक्री किंमत 800 रुपये गुणेला. आता 20% तोटा झाला म्हणजे 100 मधून 20 मायनस करून 80 झाले, आणि वरती काय लागतील? 100. 80ने जर 800ला भागला तर 10चा भाग गेला. 10 गुणिला 100 म्हणजे उत्तर किती आलं रे? 1000. ठीक आहे. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे रे? 1000 आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपल्याला मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत काढता येते. पुढचे प्रश्न काही तुम्ही सॉल्व करा, त्याची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. 16 नंबरचा प्रश्न बघा कसा आहे. 16 नंबरचा प्रश्न. एक वस्तू 910 रुपयाला विकल्यामुळे 30% नफा झाला. 910 रुपयाला विकल्यामुळे 30% नफा झाला. ठीक आहे. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? खरेदी किंमत किती? 17 नंबरचा प्रश्न आहे. एक वस्तू 2400 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला. तर त्या वस्तूची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत किती? एक वस्तू 5200 रुपयाला विकल्यामुळे 35% तोटा झाला. तर त्या वस्तूची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत किती? ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे 3 प्रश्न तुम्ही सॉल्व करायचे आहेत, आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तुम्ही पूर्ण प्रश्न लिहायचे आहेत. एक वस्तू 910 रुपयाला विकल्यामुळे 30% नफा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? एक वस्तू 2400 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? एक वस्तू 5200 रुपयाला विकल्यामुळे 35% तोटा झाला. तर त्या वस्तूची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत किती? ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. खरेदी किंमतीचाच आहे, पण थोडासा घुमून विचारलेला आहे, तर आपण बघून घेऊ. एक वस्तू 20% नफ्याने विकली. एक वस्तू 20% नफ्याने विकली.
नफ्याने विकली, परंतु 6 रुपये जास्त घेतले असते तर 22% नफा झाला असता. तर 22% नफा झाला असता. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? ठीक आहे. एक वस्तू 20% नफ्याने विकली, परंतु 6 रुपये जास्त घेतले असते तर 22% नफा झाला असता. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? परत आपल्याला काय करायचं आहे? खरेदी किंमत काढायची आहे. पण यामध्ये 2-2 वेळेस नफा तुम्हाला दिलेला आहे आणि इथं तुम्हाला विक्री किंमत दिलेली नाही आहे. फक्त काय म्हटलं की 6 रुपये जास्त घेतले असते. म्हणजे एवढं लक्षात ठेवलं आहे की 20% नफ्याने विकली, परंतु 6 रुपये जास्त घेतले असते तर 22% नफा झाला असता. म्हणजे दोन्ही ठिकाणी काय आहे? नफा नफा आहे. सारखा आहे. म्हणजे दोघांची काय होईल? या दोघांचा डिफरन्स जर काढला तर आपल्याला 6 रुपये भेटतील. म्हणजे 22% मधून वजा 20% जर वजा केले तर किती येतात? 2%. तर 2% बरोबर किती रुपये रे? 6 रुपये. 2% बरोबर किती? 6 रुपये. तर आपल्याला मूळ किंमत काढायची आहे, म्हणजे 100% किंमत पाहिजे. तर 100% बरोबर किती? तर 100% बरोबर x. तिरपा गुणाकार करा, म्हणजे 2 गुणिला x बरोबर 100 गुणिला 6. मला xची किंमत काढायची आहे, 2 इकडे भागारात जाईल, म्हणजे x बरोबर 100 गुणिला 6 भागेला 2 बेत्रिक 6, म्हणजेच x बरोबर 100 गुणिला 3. किती उत्तर आलं रे? 300. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 300 रुपये आहे. ठीक आहे. अशा गोष्टी आहेत. समजलं? इथं नफा आहे, इथं नफा आहे, दोन्ही ठिकाणी नफा आहे, सारखा आहे म्हणून दोघांची वजाबाकी झाली. इथं नफा असता, इथं तोटा असता तर दोघांची बेरीज झाली असते आणि हे रुपये आले असते. या गोष्टी लक्षात ठेवा. सारखे असेल तर आपण वजाबाकी करतो, डिफरंट असेल तर आपण बेरीज करतो. ओके. पुढचा प्रश्न बघा. 12% नफ्याने विकली, 18 रुपये जास्त, 24% नफा. 20 नंबरचा प्रश्न. बारा, 18, 24. एक वस्तू 12% नफ्याने विकली, परंतु 18 रुपये जास्त घेतले असते तर 24% नफा झाला असता. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? इथं नफा आणि 18 रुपये जास्त घेतले पाहिजे. म्हणजे 24% मधून 12% जर वजा केले तर 24% वजा 12% बरोबर उत्तर किती आलं रे? 12%. तर 12% बरोबर किती भेटले तुला? 18 रुपये जास्त भेटले आहे ना. तर आपल्याला 100% काढायचं आहे, कारण वस्तूची मूळ किंमत पाहायची आहे. तर ते आपण म्हणू x. तिरपा गुणाकार केला तर काय भेटेल? 100 गुणिला 18 भागेला 12. ती भेटेल आपल्याला एक्सची किंमत. डायरेक्ट केलं मी. ठीक आहे. साइन 2 12, साइन 3 18. 2ने जर 100ला भागलं तर 50चा भाग गेला. 50 गुणिला 3 म्हणजेच 150 रुपये. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे रे? 150 रुपये आहे. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे? 150 रुपये आहे. ठीक आहे. सेम असाच प्रश्न आहे. 15%, 20 रुपये, 19%. 15%, 19% आणि इथं आहेत 20 रुपये. ठीक आहे. हा 21 नंबरचा प्रश्न आहे. एक वस्तू 15% नफ्याने विकली, परंतु 20 रुपये जास्त घेतले असते तर 19% नफा झाला असता. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. काय अडचण आहे का कोणाला? नाही आहे. सर्वांना समजून आलं? काही प्रॉब्लेम आहे कोणाला? ठीक आहे. काय अडचण नाही ना कोणाला? ओके. सर्वांना समजून आलं का सांगा. आता याच्यापर्यंत बघा, तुम्हाला मी आधीच सांगितलं की शेकडा नफा आणि शेकडा तोटा काढणे याचे भरपूर एक्झाम्पल आहेत. थोडेसे घुमून विचारलेले आहेत. ते आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर लास्ट लेक्चरला येईल नफा तोटाचं, त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे मी जर ॲनालिसिस पाहिलं तर त्यामध्ये मला लक्षात आलेलं आहे की शेकडा नफा आणि शेकडा तोटा काढणे याच्यावरतीच जास्त प्रश्न आहेत आणि विक्री किंमत आणि खरेदी किंमत काढणं याच्यावरती प्रश्न आहेत. बाकीचे तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारलेले नाही आहेत दुसऱ्या याच्यावरती घुमून दोषे.
ठीक आहे. तर आपण प्रश्न सगळेच घेऊ आणि ते जे राहिलेले प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन पेपर आहेत त्यामधले आपण प्रश्नसुद्धा घेऊन टाकू, म्हणजे तुम्हाला नफा तोटा या चॅप्टरमध्ये काही अडचण येणार नाही. मी तुमचं शेकडेवारीचे जवळपास 6 पार्ट आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं एक सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे. तुम्ही ते व्यवस्थित बघून घ्या, चांगले क्लिअर करा, चांगली प्रॅक्टिस करा, व्यवस्थित क्लिअर करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 22 नंबरचा प्रश्न आहे बघा. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर किती आहे? 10/11 आहे. तर शेकडा नफा किती? शेकडा नफा किती असं तुम्हाला विचारलं. प्रश्न इझी आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला खरेदी किंमत आणि विक्री किंमत तर दिली नाही, फक्त त्यांचं काय दिलं? गुणोत्तर दिलं. आता बघा, गुणोत्तर जरी दिलेलं आहे, तुम्हाला काय काढायचं आहे? शेकडा नफा. तर शेकडा नफा बरोबर मला माहीत आहे, वरती काय लिहितो रे आपण? प्रत्यक्ष नफा, आणि खाली काय लिहितो? खरेदी किंमत गुणिला 100. इकडे गुणिला 100 झाले, बरोबर आहे. आता ही गुणोत्तर दिलेलं आहे खरेदी किंमत आणि विक्री किंमतचं. मग शेकडा नफा म्हणजे नफा बरोबर काय असते? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग गुणोत्तरामधला डिफरन्स करू. 11 मधून 10 गेले, 11 वजा 10 हा झाला तुमचा नफा. आणि खाली काय असते? खरेदी किंमत. मग खरेदी किंमतीचं गुणोत्तर किती आहे? पहिलं आहे, पहिले खरेदी किंमत लिहिली, नंतर विक्री किंमत, म्हणजे खरेदी किंमतीचं गुणोत्तर किती आहे? 10. 10 खाली लिहा. 11 वजा 10 किती झाले? 1/10 गुणिला 100. मग 10ने 100ला भागलं तर 10चा भाग गेला, म्हणजे नफा किती झाला रे? 10%. हा SSC 2010ला प्रश्न विचारलेला होता. तर हे प्रश्नसुद्धा महत्त्वाचे आहेत. जसं आपण खरेदी किंमत आणि विक्री किंमत आपल्याला दिलेली असली तर आपण नफा काढतो, तसंच यामध्ये आहे. गुणोत्तर दिलेलं असलं तर गुणोत्तरामधला डिफरन्स म्हणजेच तो नफा किंवा तोटा होईल. ठीक आहे. तो वरती लिहायचा, आणि खाले आपल्याला माहीत आहे शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढण्यासाठी खाली आपण खरेदी किंमत लिहितो. म्हणजे खरेदी किंमतीचं गुणोत्तर आहे ते खाली लिहायचं आणि गुणिला 100 लिहायचे, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार याचे उत्तर आपल्याला काढता येतील. सेम असाच प्रश्न आहे. 12/15 आहे. तर शेकडा नफा किती? 23 नंबरचा प्रश्न. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 12/15 आहे. तर शेकडा नफा किती आपल्याला विचारलं. तर शेकडा नफा बरोबर परत काय करता येईल? शेकडा नफा बरोबर या दोघांचा डिफरन्स 15 मधून 12 गेले, किती राहिले रे? 3. खरेदी किंमतीचं गुणोत्तर किती आहे? 12 गुणिला 100. 3ने 12ला भागलं, 4चा भाग गेला. 4ने 100ला भागलं, 25चा भाग गेला. तर शेकडा नफा बरोबर किती रे? 25%. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आहे. 24 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. सेम जसा तसा प्रश्न आहे, फक्त त्याच्यामध्ये गुणोत्तर 20/23 आहे. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके. तर चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा टाइप्स. पंचवीस नंबरचा प्रश्न आहे बघा. एका वस्तूची खरेदी व विक्री किंमतीचे गुणोत्तर. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमतीचे गुणोत्तर 5/4 आहे. तर शेकडा तोटा किती? तर शेकडा तोटा किती हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. सेम तीच पद्धत मी तुम्हाला सांगितलं शेकडा नफ्यासाठी. गुणोत्तर दिलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर शेकडा तोटा बरोबर या गुणोत्तरामधला फरक म्हणजे तो आपल्याला नफा किंवा तोटा भेटेल.
5 4 म्हणजे 5तून 4 गेले किती राहिला 1. ठीक आहे. खाली काय लिहितो आपण खरेदी किंमत, तर खरेदी किंमतीचं गुणोत्तर लिहा. पहिले खरेदी किंमत आहे म्हणजे खरेदी किंमतीचं गुणोत्तर आहे 5 आणि टक्केवारी काढायची आहे म्हणजेच गुणिला 100. 5ने 100ला भागलं 20चा भाग गेला तर शेकडा तोटा किती झाला रे 20%. हा आपला शेकडा तोटा आपल्याला भेटला. ठीक आहे. सेम प्रश्न 8/5 आहे. इथं आहे 8/5. तुम्ही सॉल्व करता येईल का? 26 नंबरचा प्रश्न 8/5. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 8/5 आहे तर शेकडा तोटा किती? म्हणजेच 8मधून 5 गेले 3 जो भेटला आपल्याला तोटा भेटेल गुणोत्तरानुसार. बरोबर ना? तुम्ही सॉल्व करता का? ठीक आहे, आपण सॉल्व करू. इथं किती येतील 3. ठीक आहे. आपल्याला खरेदी किंमत खाली पाहिजे तर खरेदी किंमतीचं गुणोत्तर 8 आहे हे खाली लिहिलं गुणिला 100. सॉल्व जर केलं तर 3ने 8ला भाग जात नाही, पण याला 4 दुनी 8 आणि याला जर भागलं तर 4 दुनी 8 4 पंचे 20. ठीक आहे. 2ने जर याला भागलं तरी 12.5 येतात आहे ना. तर 3 गुणिला 12.5 3 5 1505 हा चाला आहे. 3 2 6 1 7 3 1 3 37.5% काय भेटेल आपल्याला शेकडा तोटा भेटेल. ठीक आहे. सेम असाच प्रश्न आहे 6/5 आहे गुणोत्तर फक्त. 27 नंबरचा प्रश्न एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 6/5 आहे तर शेकडा तोटा किती? हा प्रश्न आपण सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, थोडासा वेगळा आहे. 28 नंबरचा प्रश्न एका व्यक्तीने जेवढ्या किमतीला 4 पेन खरेदी केले एका व्यक्तीने जेवढ्या किमतीला 4 पेन खरेदी केले तेवढ्याच किमतीला 3 पेन विकले. तेवढ्याच किमतीला 3 पेन विकले तर त्याला शेकडा नफा किती झाला? शेकडा नफा किती झाला? प्रश्न बघा इझी आहे, पण प्रश्नाचं स्वरूप बघा काय. तुम्हाला शेकडा नफा विचारलेला आहे. ठीक आहे. शेकडा नफा आपल्याला विचारलेला आहे. मग यामध्ये तुम्हाला शेकडा नफा तर विचारलेला आहे, पण यामध्ये तुम्हाला खरेदी किंमत दिलेली आहे का किंवा विक्री किंमत दिलेली आहे का? कारण त्यानुसार आपण नफा काढू शकतो. बरोबर ना? तर बघा, एका व्यक्तीने जेवढ्या किमतीला 4 पेन खरेदी केले तेवढ्याच किमतीला 3 पेन विकले. म्हणजे एका पेनची त्याला काय झाला? फायदा झाला. बरोबर आहे. एका पेनचा त्याला फायदा झाला. बरोबर आहे ना? म्हणजे शेकडा नफा बरोबर आता 4 मधून 3 काढले, 4 वजा 3 या दोघांमधला फरक. बरोबर आहे. आता खाली काय मी तुम्हाला सांगितलं होतं ना, शेकडा नफा काढण्यासाठी खाली खरेदी किंमत घ्यायची आहे, पण यामध्ये खरेदी किंमत आपल्याला दिलेली नाही आहे. यांनी काय म्हटलं? 4 पेन खरेदी केले तेवढ्याच किमतीला 3 पेन विकले. 3 पेन विकले म्हणजेच हे 3 पेन जे आहे ही आपली खरेदी किंमत झाली. म्हणजे विक्रीच्या वस्तू आपल्याला झाल्या खरेदी किंमत. विक्रीच्या वस्तू ही झाली आपली खरेदी किंमत येते. आणि टक्केवारी काढायची आहे म्हणजेच गुणिला 100. म्हणजेच 4 वजा 3 आलं 1. विक्रीच्या वस्तू किती आहेत? 3 गुणिला 100 केलं की आपल्याला याचं उत्तर भेटेल. ठीक आहे. तर सॉल्व जर केलं तर 3ने 10ला भागलं तर 3 त्रिक 9, परत 10 झाले 3 त्रिक 9, म्हणजे 33.33% हा आपल्याला शेकडा नफा यामध्ये भेटेल. लक्षात घ्या, इथं तुम्हाला खरेदी किंमत आणि विक्री किंमत दिलेली नव्हती. त्यांनी काय म्हटलं? 4 पेनच्या खरेदी केले तेवढ्याच किमतीला 3 पेन विकले. म्हणजे 4 पेनची जेवढी खरेदी किंमत होती तेवढ्या किमतीला त्यांनी 3 पेन विकले. म्हणजे 1 पेनचा त्याला फायदा झाला. बरोबर आहे ना? म्हणजे त्याची खरेदी किंमत 3 पेन आहे असं म्हटलं. म्हणून आपण विक्रीच्या वस्तू खाली घेतल्या. लक्षात घ्या. म्हणून हा प्रश्न थोडासा घुमून विचारला होता. तर इथं आपण खरेदी किंमत
खाली घेतो म्हणून हे 4 खाली घ्यायचे नाहीत, तर ते विक्रीच्या वस्तू खाली घ्यायच्या आहेत. ठीक आहे. सेम असाच प्रश्न आहे. 12 पेन खरेदी केले आणि 10 पेन विकले. 29 नंबरचा प्रश्न. एका व्यक्तीने जेवढ्या किमतीला 12 पेन खरेदी केले तेवढ्याच किमतीला 10 पेन विकले तर त्याला शेकडा नफा किती झाला असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर कसं करणार, तर शेकडा नफा आता डायरेक्ट करू. शेकडा नफा बरोबर, ठीक आहे, दोघांमधला फरक 12मधून 10 गेले 2 राहिले, विक्रीच्या वस्तू 10 आहेत बरोबर ना, कारण 12 पेन खरेदी केले तेवढ्याच किमतीला 10 पेन विकले, म्हणजे 10 पेनची जेवढी किंमत आहे ती आपली खरेदी किंमत आहे, म्हणजेच विक्रीच्या वस्तू झाल्या 10. टक्केवारी काढायची आहे म्हणजेच गुणिला 100. 2ने 10ला भागलं 5चा भाग गेला, 5ने 10ला भागलं 5 2 10, 5 0 0. तर शेकडा नफा बरोबर किती आलं उत्तर 20%. तर शेकडा नफा बरोबर किती उत्तर आलं 20%. एक पुढचा प्रश्न. 24 पेन आणि 30 पेन. 24 पेन आणि 30 पेन हा 30 नंबरचा प्रश्न आहे. ठीक आहे. 24 पेन आणि 30 पेन. ठीक आहे. एका व्यक्तीने जेवढ्या किमतीला 24 पेन खरेदी केले तेवढ्याच किमतीला 30 पेन विकले तर त्याला शेकडा नफा किती झाला. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. मी भरपूर दिवस झाले बघत आहे, मी तुम्हाला प्रश्न सॉल्व करायला देतो, तुम्ही ते मला टेलिग्रामला पाठवत नाही आणि कमेंट्समध्ये पण त्याचे उत्तर देत नाही, 1-2 मुलं सोडले तर. म्हणजे याचा अर्थ तुम्ही चांगल्या तऱ्हेने अभ्यास करत आहात, तुम्ही चांगली प्रॅक्टिस करत आहात असं मला समजून येऊ राहिलं. तुमचा अभ्यास हा जोराने चालू आहे, एकदम जबरदस्त तुम्ही स्टडी करत आहात हे मला समजून येऊ राहिलं. बघा, माझं नुकसान काही होणार नाही आहे तुम्ही जर अभ्यास करत नसाल. फक्त जर व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल व्हिडिओ पाहिल्यामुळे आपल्याला ते सगळं होईल. मॅथ्स असा विषय आहे जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला येणार नाही. आता मी मॅथ्सचा शिक्षक आहे गेल्या 12 वर्षापासून, पण मध्ये माझा 2 वर्ष गॅप पडला होता, तर माझंसुद्धा कधी कॅल्क्युलेशन करताना रॉंग होते. म्हणजे बघा, मॅथ्स असा विषय आहे की त्याला कंटिन्यू प्रॅक्टिस असणं गरजेचे आहे आणि प्रॅक्टिससाठीच मी तुम्हाला ते एक्झाम्पल देतो. तुम्ही एक्झाम्पल ते सोडवा. आता काही मुलं सोडवत असतील पण टाकत असतील, त्यांच्यासाठी नाही म्हणत आहे, पण जनरली तुम्ही जर कमेंटमध्ये टाकलं तर मला समजते की आणि मलासुद्धा थोडंसं प्रोत्साहन भेटते की आपले मुलं जे आहेत व्हिडिओ तर बघत आहेत पण एक्झाम्पलसुद्धा सॉल्व करत आहे, म्हणजे चांगली प्रॅक्टिस करत आहेत. ठीक आहे. तर जेणेकरून जे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला देतो त्याची तुम्ही उत्तरं जी आहेत ते कमेंट बॉक्समध्ये टाकत चला किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकत चला. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, या लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केलेली आहे त्यांनीसुद्धा बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.